नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र पूर्व आषाढ आहे. योग अर्चन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:20 ते 4:42 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:01 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:42 ते 6:04 आणि यमगंड काळ दुपारी 12:37 ते 1:58 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. संध्याकाळी 4:46 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. वृषभ येथील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. मीन येथील शनी नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. याचप्रमाणे मकर राशीत बुध आणि मंगळाची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आणि दशमामध्ये रवी, बुध आणि मंगळाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल. तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. परंतु भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती होण्याची शक्यता जास्त राहील. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणं टाळणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे सुद्धा थोडे त्रास, थोडं फ्रस्ट्रेशन तुमच्यामध्ये दिसून येईल. काळजी घेणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:41 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यस्थानामध्ये मंगळ आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत भाग्यशाली असा असणार आहे. तुमच्या कामाचा उरकदान आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची मागे लागू शकते. थोडं फिरणं वगैरे होईल. काही उत्तम असे इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा तुमच्यामध्ये चालू शकेल आणि त्याचा प्रभाव परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावरती जाणवू शकेल.
नवीन काही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात मिळू शकतील किंवा तसे विचार तुम्हाला अचानकपणे येऊ शकते. जरूर त्यावर काम करा. जी कामं तुमची अडकलेली आहेत, जी कामं पूर्ण होत नाही आहेत, कित्येक दिवसापासून रखडलेली आहेत, ती जरूर हाती घ्या. या दरम्यान पूर्ण होऊ शकते. आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी बऱ्याचशा आता नाहीशा होऊन जातील. संध्याकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:41 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. मेयातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमामध्ये बुधा मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला बरंचसं अलर्ट राहावं लागेल, सजग राहावं लागेल. आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी डोकंवर काढू शकतील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनाला अजिबात बळी पडू नका. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीपासून लांब राहणं गरजेचं राहील. वादविवादामुळे गोष्टी थोड्या टोकाच्या होऊ शकते. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून सुद्धा लांब राहणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:41 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि सप्तमामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंत करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये जबरदस्त असा प्रभाव दिसून येईल, परिवर्तन दिसून येईल. थोडेसे भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. काळजी घ्या. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. ते टोकाचे सुद्धा होऊ शकते. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तिथे गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकते. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि 6ष्ठ स्थानात मंगळ बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसाची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी कमी घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसते. तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडून येतील की ज्यामुळे तुमची मानसिकता बिघडून जाईल आणि त्याचा परिणाम शारीरिक मानसिक स्थितीवरती खूप खोलवर होण्याची शक्यता आहे. काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहा. आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला चिन्ह दिसली, लक्षण दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. रिस्क घेऊन किंवा फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. अनावश्यक अनपेक्षित खर्च सुद्धा होऊ शकतील. काळजी घ्या.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, विध आणि मंगळाबरोबर हा चंद्र युतीयोग करेल. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमामध्ये बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा थोडा वेगळा राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त ही कामाचा उरकसुद्धा दांडगा आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. भाग्याची सर्वतोपरी साथ तुम्हाला लाभेल आणि त्यामुळे तुमचा मूड कॉन्फिडन्स हा जबरदस्त दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बघायची असेल तरीसुद्धा कालावधी उत्तमच असणार आहे. काही चांगले लाभ मिळू शकते. मात्र कन्या राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा तुम्हाला येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार और नातेसंबंध सुमधुर दिसून येते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करेल. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थामध्ये बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणारा, पेडणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. कामाचा उरक उत्तम दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती किंवा दिनचर्येवरती होऊ शकेल. घरातील वातावरण गडबड राहील. घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. काळजी घ्या. दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करेल. सप्तमातील हर्षीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयामध्ये बुध मंगळाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही लाभ होऊ शकते, मात्र खर्चसुद्धा दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही अत्यंत बिझी असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल, प्रवास योग जास्त होईल. ते महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. अशी कामं की जी अवघड आहेत, की ज्याला जास्त वेळ लागत आहे किंवा जी कामं खितपत पडलेली आहे ती या दरम्यान हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. तुमच्या कामाचा उरकसुद्धा दांडकट आहे. मात्र या सर्व घाई गडबडीमुळे
आरोग्याकडे दुर्लक्ष होईल किंवा आरोग्य संदर्भातले काही त्रास डोकं काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगल्या इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. अंतःप्रेरणा जरूर त्यावर काम करा. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर दिसून येते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयामध्ये मंगळ आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंत करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. लाभ तुम्हाला चांगले मिळतील, मात्र अनावश्यक अतिरिक्त खर्च वाढल्याचं दिसून येईल. खर्च आणि गुंतवणूक हे नीट लक्ष देऊन करणं गरजेचं राहील. विवाहित असाल आणि वैवाहिक जोडीदार आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असते तर काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात जास्त प्रमाणात दिसून येते. या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय घेणं टाळणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर मतभेद सुद्धा होऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तुमच्याच राशीत मंगळ आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत करू नका. थोडीशी मानसिकता तुमची बिघडलेली दिसून येईल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. विविध प्रकारची कामं तुम्ही हाती घेऊ शकाल आणि ती पूर्णसुद्धा करून दाखवाल. काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकते, सुचू शकते. गेल्या कित्येक महिन्यापासून जे त्रास, जे फ्रस्ट्रेशन किंवा जो स्ट्रेस तुम्ही सहन करत होता त्यामधून हळूहळू आता बाहेर पडू लागाल आणि त्याचा अनुभव हा संध्याकाळनंतरच्या कालावधीपासून हळूहळू तुम्हाला जाणवू शकेल. अर्थात त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितच शुभफलदायी असे मिळतील. काही चांगल्या इंट्युशन्स सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये नवीन कामाची सुरुवात करू शकता. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला मिळू शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययामध्ये मंगळ आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील.
संपूर्ण दिवसाची जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारच्या आधी करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. या दरम्यान तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्या थोडा विरोधात जाऊ शकेल. अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये जाणवण्याइतपत बदल तुम्हाला दिसून येते. मूड स्विंग दिसून येते. फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस हे जास्त प्रमाणात जाणवतील. अर्थात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विवाहित व्यक्ती आहेत त्यांनी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदार हा आधीपासूनच आरोग्यासंदर्भात पीडित असेल तर हे त्रास जास्त प्रमाणात दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंगसुद्धा निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवात अजिबात करू नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या कणा चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी संध्याकाळी 4:46 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. तृतीयात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभात असणारा रवी, मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभस्थानामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. फिरणं वगैरे जास्त होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना, घडामोडीसुद्धा दिसून येतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक संदर्भातले व्यवहार काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. अंदाज चुकू शकतील. खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष द्या. अर्थात काही लाभसुद्धा चांगले मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील आणि हे वादविवाद टोक गाठू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.